मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक बोलावली आहे। या बंदराचं भूमिपूजन 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे। मात्र वाढवण बंदर उभारणीला स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढतोय। हा विरोध कसा शमवता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी बंदर विरोधी संघर्ष समितीची आज मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली आहे। प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीला MCZM प्राधिकरणाने परवानगी दिलेली आहे। बंदरासाठी असणारा रस्ता आणि रेल्वेसाठी लागणारी 571 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून यासाठी केंद्रीय अधिसूचना 6 फेब्रुवारीला काढण्यात आली आहे। राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। राजू, अगदी पाहता आपण वाढवण बंदर हे नेहमीच जे आहे ते चर्चेत राहिलेलं आहे। याचा जे आहे याला नेहमीच स्थानिकांनी विरोध केला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेकदा आंदोलन सुद्धा झालेली होती, उपोषण सुद्धा झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता हा विषय चिघळला असताना या बंदराचं जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते भूमिपूजन करण्याचं नियोजित आहे। 19 तारखेला कदाचित या संदर्भातलं जे आहे ते भूमिपूजन होऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाढवण बंदरासंदर्भामध्ये ही बैठक बोलावली आहे। या बंदराच्या नेमकी स्थानिकांची काय म्हणणं आहे, यावरती काही उपाययोजना करतात का, याची चाचपणी जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये केली जाण्याची दाट शक्यता आहे। कारण वाढवण बंदर हे महत्त्वाचं राहणार आहे आणि केंद्र सरकारच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे की संपूर्णपणे यावरती तोडगा काढणं आणि त्याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण यावरती स्थानिक जे शेतकरी असतील किंवा स्थानिक नागरिक जे असतील यांनी मोठा विरोध केलेला होता आणि त्या विरोधाला जे आहे ते कुठेतरी यावरती काही निर्णय होतोय का यासाठी जे आहे आज चाचपणी केली जाईल। 571 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यासाठी केंद्रीय अधिसूचना देखील 6 फेब्रुवारीला काढलेली आहे। त्यामुळे 19 तारखेला कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक पाहायला मिळते। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।